नमस्कार, मी अनिता ठाकूर. आजपासून आपण शक्ती हे सेशन चालू करत आहोत. आपण ह्यापूर्वी पाहिलेलंच आहे, की मार्च महिन्यापासून आपण हे सेशन चालू केलेलं आहे. सुरुवातीला आपण जादू हे सेशन घेतलेलं आहे. आपले जादूचे 5 पर्व झालेले आहेत, तर रहस्य याचे आपले 2 पर्व झालेले आहेत. तर बघा माणूस हा जो आहे, तर माणसामध्ये नेहमी त्याच्या डोक्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक हे विचार चालू असतात आणि मनुष्य जास्त सकारात्मक विचार करायच्या ऐवजी तो जास्तीत जास्त नकारात्मक विचारामुळे तो डिप्रेशनमध्ये जात असतो किंवा त्याला म्हणजे कधी-कधी तो आत्महत्या सुद्धा करतो ह्या नकारात्मकतेच्या भावनामुळे. पण जेव्हा मी हे जे सेशन अश्विन मॅडम कडून हे ऐकलं, जादूचं जे सेशन आहे ते मी हिंदी भाषेमधून ऐकलं आणि हे ऐकल्यानंतर मग मला एक अशी जाणीव झालेली आहे, की ज्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये खूप छानपैकी बदल झालेला आहे, हे सेशन ऐकून. तर तसाही बदल इतर लोकांच्या आयुष्यामध्ये व्हावा, यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केलेला होता, जादू हे सेशन चालू करून. सुरुवातीला माझ्या सेशनमध्ये फक्त 10-12च सदस्य होते आणि आत्ता आपल्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शिक्षकच आहेत आणि मला हे सेशन जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत न्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे, की जर आपण मुलांना लहानपणापासूनच जर सकारात्मकतेमध्ये जर आपण ठेवलेलं आहे, त्यांचे स्वप्न कसे काय पूर्ण करायचे आहेत, हे जर आपण लहानपणापासून त्यांना जर सांगितलेलं असेल, तर नक्कीच त्यांना त्या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे. कृतज्ञता कशी व्यक्त करायची आहे, कृतज्ञता व्यक्त करून किती फायदा होतो आहे. म्हणजे मुळातच परमेश्वर आपल्याला खूप काही देत असतो. पण आपण त्याच्यासाठी कधीच कृतज्ञता व्यक्त करत नाही. मग कृतज्ञता व्यक्त केलं तर काय होतं आणि नाही केलं तर काय होतं? कृतज्ञता व्यक्त केली तर तुम्हाला जे देवाने परमेश्वराने दिलेलं आहे ते तुम्हाला अधिक मिळणार आहे दुप्पट तिपटीने. आणि जर नाही केलं तर जे तुमच्याकडे आहे तेही तुमच्याकडून घेतलं जाणार आहे. तर बघा माणसाच्या मनामध्ये ही जी प्रेमाची भावना आहे, ह्या प्रेमाच्या भावनेमध्ये खूप जास्त ताकद आहे. तेच त्यांनी आपल्याला ह्या शक्तीमध्ये सांगितलेलं आहे. शक्ती. माणसामध्ये जी काही शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर जर त्याने चांगल्या घटकासाठी केला, तर अर्थातच त्याचं आयुष्य फार उज्ज्वल होणार आहे. आपण कधी-कधी इतक्या निगेटिव्हिटीमध्ये जातो, आपण नेहमी असं म्हणत असतो, की माझ्या आयुष्यामध्ये दुःखच आहे का? का माझ्या आयुष्यामध्ये नेहमी-नेहमी असे प्रसंग तयार होतात? तर असं नाहीये. युनिव्हर्सने, देवाने आपल्याला जन्म ह्यासाठी दिलेला आहे, आपण आनंदी राहावं, सुखी राहावं ह्यासाठी. आणि मग ह्यासाठी त्यांनी रहस्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, समान गोष्ट समान गोष्टीला आकर्षित होत असते. म्हणजे जर आपण चांगल्या-चांगल्या गोष्टी जर आपण आठवल्या, तर अर्थातच आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या-चांगल्या घटना घडणार आहेत. आपल्या सेशनमध्ये बऱ्याच जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा खूप छान प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी काही मनोगत सुद्धा खूप सुंदर लिहिलेले आहेत. तसे ते पुढे कालांतरानंतर मी तुम्हाला ते वाचून दाखवणारच आहे. तर हे जे शक्ती जे आहे, ते शक्ती आज आपण घेणार आहोत. तर आजचं वाचन करणार आहेत भाग्यश्री मॅडम. वाचा हो मॅडम. मॅडम. प्रस्तावनेपासून सुरुवात करू ना? हां, 1 मिनिटं मी हां, प्रस्तावनेपासून सुरुवात करा. करू मॅडम सुरुवात? हां. शक्ती रॉन्डा बर्न. प्रस्तावना. 9 सप्टेंबर 2004 हा दिवस मी कधीच विसरणार नाही. मी उठले तेव्हा तो दिवस इतर दिवसांसारखाच होता, पण तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात उत्तम दिवस 1 ठरला. मिनिट थांबा. हो. जरा थोडीशी सगळ्यांना या पुस्तकाची कल्पना देते. जरा मी बॅकला हो. जाते. बघा इथे हे जे पुस्तक आहे हे मी आपल्या समोर ठेवत आहे. स्क्रीनवर सगळ्यांना हे पुस्तक दिसत आहे. हे शक्तीचं पुस्तक इथे आपल्याला दिसत आहे. हे कव्हर आहे पुस्तकाचं. त्याच्यानंतर इथे ही अनुक्रमणिका आहे. ती अनुक्रमणिका तुम्हाला मी वाचून दाखवते. प्रस्तावना, आभार, ओळख. शक्ती म्हणजे काय? भावनामधील शक्ती, भावनांची लहर, शक्ती आणि निर्मिती.
भावना हीच निर्मिती. आयुष्य तुमच्या सोबत येते. शक्तीची गुरुकिल्ली, शक्ती आणि पैसा, शक्ती आणि नातेसंबंध, शक्ती आणि आरोग्य, शक्ती आणि तुम्ही, शक्ती आणि आयुष्य. म्हणजे बघा, त्यांनी जी शक्ती जी आहे, ह्या शक्तीचा वापर इथे यांनी आपल्याला वेगवेगळ्या घटकांमध्ये केलेला दिसून येतोय. शक्तीची गुरुकिल्ली आहे, पैसा आहे, नातेसंबंध म्हणजे आपल्याला आपण जे दैनंदिन जीवनामध्ये आपलं आयुष्य जे जगत आहोत, त्या संदर्भामध्येच त्यांनी इथे विषय घेतलेले आहेत. आपण आपलं आयुष्य जगतो, ते कोणाला घेऊन जगत असतो? अर्थातच नातेसंबंधांना घेऊन जगत असतो. मग हे नातेसंबंध जर आपले चांगले असेल, तर आपलं आयुष्य सक्सेसफुल होतं. पैसा आपल्याकडे भरपूर असेल, तर आपण खूप छान आनंदी राहू शकतो. सगळं काही खूप चांगलं आहे, उत्तम आहे आणि आरोग्य जर चांगलंच नसेल, तर मग फायदा काय आहे? म्हणून त्यांनी आरोग्य सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही म्हणजे इथे ही शक्ती आणि आपण काय आहोत, हे सुद्धा त्यांनी इथे आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. शक्ती आणि आयुष्य. मग ह्या शक्तीचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा करायचा आहे, ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे. वाच. प्रस्तावना. हं. 9 सप्टेंबर 2004 हा दिवस मी कधीच विसरणार नाही. मी उठले तेव्हा तो दिवस इतर दिवसांसारखाच होता, पण तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात उत्तम दिवस ठरला. इतर बहुतेक व्यक्तींसारखीच मी सुद्धा खूप संघर्ष करून आणि मेहनत करून माझे सारे आयुष्य जगले होते. कठीण प्रसंग आणि अडथळे शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पार केले होते. पण 2004 हे साल जरा जास्तच कठीण गेले. 9 सप्टेंबर रोजी तर माझ्या भोवतीच्या आव्हानांनी मला अक्षरशः गुडघे टेकायला लावले होते. नातेसंबंध, आरोग्य, व्यवसाय आणि आर्थिक परिस्थिती हे सारेच संपून जाण्याच्या मार्गावर होते. या डोंगरा एवढ्या समस्यांमधून मला पुढचा मार्गच दिसत नव्हता. आणि त्याच वेळी काहीतरी घडले. 100 वर्षांपूर्वीचे एक पुस्तक माझ्या मुलीने मला वाचायला हा, दिले. एक मिनिट हा. आता इथे रॉन्डा बर्न यांनी या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर 2004 हे जे साल आहे, ते त्यांच्यासाठी खूप कठीण अवस्थेमध्ये गेलेलं आहे. कारण की त्यांच्या सगळ्याच घटकामध्ये निगेटिव्हिटी झालेली होती. आणि मग अचानक सगळेच घटक म्हणजे काय, की त्यांच्याकडे पैसाही नव्हता पुरेसा, आरोग्यही उत्तम चांगलं नव्हतं आणि त्यांची जी कंपनी होती ती सुद्धा डबघाईला गेलेली होती. अशा वेळेला पुढे त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक पडलेलं आहे. वाचा मॅडम. 100 वर्षापूर्वीचे एक पुस्तक माझ्या मुलीने मला वाचायला दिले आणि ते वाचतानाच्या 90 मिनिटात माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. माझ्या आयुष्यात जे काही घडले ते कशामुळे घडले हे मला समजले. भोवतालची परिस्थिती मला हवी त्या पद्धतीने बदलण्यासाठी मला काय केले पाहिजे हे देखील समजले. बघा, म्हणजे कधी कधी आपल्याही आयुष्यामध्ये एखादं एक पुस्तक असं येतं, की ज्या पुस्तकामध्ये आपलं आयुष्य खूप बदलून गेलेलं आपल्याला जाणवतं. तसंच इथे रॉन्डा बर्न यांच्या आयुष्यामध्ये एक पुस्तक आलेलं आहे. तर त्या पुस्तकाचं नाव आहे द सायन्स ऑफ गेटिंग रिच, हे पुस्तक आहे. हे पुस्तक जेव्हा त्यांनी वाचलं आणि हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना जाणीव झालेली आहे, की याच्यामध्ये काहीतरी गुपित आहे आणि हे गुपित आपण सगळ्या लोकांपर्यंत, ह्या सगळ्या लोकांच्या समोर मांडणं फार गरजेचं आहे. कारण की बघा, ज्ञान हे जे आहे हे स्वतःकडे ठेवण्याची गोष्ट नाहीये. जेवढं तुम्ही ज्ञान दुसऱ्यांना देणार आहात, तेवढं तुमच्याकडे ते आपोआप दुपटीने ते वाढणार आहे. जेवढं आपण देतो, तेच दुपटीने आपल्याकडे मिळत असतं. मग त्यांनाही हे जाणवलेलं आहे, की ह्या पुस्तकामुळे जर माझं आयुष्य बदललेलं आहे. आयुष्य बदललं म्हणजे काही जादू होऊन लगेच आयुष्य बदललेलं आहे असं नाहीये. त्यांनी त्या पुस्तकाचा अभ्यास केला. त्याप्रमाणे त्यांनी जे आपण जादूच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलेलं आहे की नाही, कृतज्ञता व्यक्त करणे. मग कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी त्यांचं आयुष्य खूप छान आणि सुंदर केलं. त्याच्यासाठी त्यांनी काही कालावधी दिलेला आहे. म्हणजे 4 वर्षामध्ये त्यांचे जे सगळे स्वप्न आहे ते सगळे पूर्ण झाले आणि मग त्यांना जाणवलं, की आता आपण हे लोकांसमोर आणलं पाहिजे. हा. मी एक गुपित शोधले होते. असे गुपित जे शतकानुशतके चालत आलेले आहे, परंतु अगदी थोड्याच जणांना ते माहीत आहे. त्या क्षणापासून मी जगाकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहू लागले. मी ज्या पद्धतीने आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींकडे बघत होते
त्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट मला कळली होती. गोष्टी घडत जातात असेच मी आयुष्यभर समजत आले होते. पण आता मी एक अतुलनीय सत्य बघू शकत होते. बघा, मनुष्यानं जेव्हा निगेटिव्हिटी मध्ये जातो, तेव्हा त्याला कोणत्याच गोष्टी सुचत नसतात. तो सतत सतत त्याच गोष्टीचा विचार करत असतो. परंतु ज्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, तो शोध घेत असतो. मला याच्यातून बाहेर पडायचं आहे. मला काहीतरी करायचं आहे. मला काहीतरी नाविन्य नाविन्य निर्माण करायचं आहे. मग जेव्हा तुम्ही असा शोध घेता की नाही, जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला म्हणता, की हे जे आहे ते सगळं चुकीचं आहे. असंच कदाचित रोंडा-बंडला कुठेतरी काहीतरी जाणवत असेल. माझ्या आयुष्यामध्ये जर एवढे घटक सगळे खराब झालेले आहेत, तर कुठेतरी काहीतरी बदल व्हावा. बघा इथे आज आपण हे जे सेशनमध्ये जे एकत्र आपण आलेलो आहोत किंवा आपण सगळे एकत्र बसून ऐकत आहोत, हा योगायोग म्हणजे आपण कुठेतरी ह्या गोष्टी अट्रॅक्ट केलेल्या होत्या आणि अट्रॅक्ट केलेल्या असल्यामुळे आज आपण सगळे ह्या सेशनमध्ये आपण आहोत. पुढे. बहुतांश लोकांना हे गुपित माहीत नाही हेही माझ्या लक्षात आले आणि म्हणून मी ते सांगायचे ठरवले. मनातील सारे अडथळे बाजूला सारून मी द सिक्रेट हा सिनेमा बनवला. 2006 साली तो प्रदर्शित झाला. बघा, त्याच वर्षी जेव्हा त्यांनी सिक्रेट हा पिक्चर प्रदर्शित करायला सुरुवात केली, म्हणजे खूप व्यक्तींना भेटले. रोंडाबंड जे आहे. परंतु समाज हा असा घटक आहे की नाही, त्याला बदल लवकर समाज बदल स्वीकारत नाही. त्यांना बऱ्याच ठिकाणी अपयश आलेलं आहे. बऱ्याच व्यक्तींनी त्यांना सहकार्य करण्यासाठी नाकारलेलं आहे. पण या जगामध्ये खूप चांगले लोक आहेत. त्यांनी त्यांना सहकार्य सुद्धा केलेलं आहे. आणि मग नंतर त्यांनी हे रहस्य नावाचा हा जो चित्रपट आहे, तो चित्रपट प्रदर्शित केला आणि आज जगभर तो चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे. पुढे. त्याच वर्षी द सिक्रेट हे पुस्तकही मी लिहिले. मला ज्याचा शोध लागला होता ते जगापर्यंत पोहोचवण्यास या पुस्तकामुळे मला खूपच मदत झाली. द सिक्रेट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षरशः प्रकाशाच्या वेगाने ते सगळीकडे पोहोचले आणि एका व्यक्तीच्या हातून दुसऱ्या व्यक्तीच्या हाती जात राहिले. बघा, आज प्रकाशाच्या वेगाने सांगितले त्यांनी. म्हणजे प्रकाशाला एक लिमिटेशन नसतं. आपण जर बटन दाबलं, तर आपलं घर 2 मिनिटामध्ये, 1 सेकंदामध्ये लख्ख उजेड आपल्या घरामध्ये झालेलं आपल्याला जाणवतं. त्याचप्रमाणे इथे आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे, की जे तुम्ही हे जादूचं सेशन ऐकताय किंवा रहस्य जे तुम्ही ऐकलेलं आहे आणि आता हे शक्ती जे ऐकत आहात, त्याचं ज्ञान तुम्ही स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता जेवढे व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये येणार आहेत, त्या व्यक्तींना याची आपल्याला माहिती द्यायची आहे. म्हणूनच आपण हे सेशन चालू केलेलं आहे. कारण की बघा, प्रत्येक हा व्यक्ती ना कधी ना कधी हा नकारात्मकतेमध्ये जात असतो. आणि एकदा नकारात्मकतेमध्ये गेला, की लवकर तो त्याच्यातून बाहेर निघत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणतातरी एक जो घटक असतो ना, तो नकारात्मकतेमध्ये असतो. मग जेव्हा आपण हे रहस्य जे पुस्तक आहे किंवा जादू जे आहे, या याची साथ जेव्हा आपण आपल्याबरोबर ठेवतो किंवा कृतज्ञता जेव्हा आपण आपल्याबरोबर ठेवतो, अर्थातच तो घटक आपल्याला खूप चांगला झालेला दिसतो. आता बघा, जवळ-जवळ 3 आठवड्यानंतर आपण हे सेशन चालू करतोय. बरोबर आहे की नाही? ह्या 3 आठवड्यामध्ये 3 आठवडे बंद होतं आपलं हे सेशन. पण ह्या 3 आठवड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, की आपली भावना कशी निर्माण झालेली होती 3 आठवड्यामध्ये. जेव्हा आपण सलग 1 महिना ह्या सेशनमध्ये असतो, तेव्हा आपण किती कृतज्ञतेमध्ये राहतो. तेव्हा आपल्या घटकामध्ये खूप छानपैकी बदल झालेला आपल्याला जाणवतो किंवा आपण खूप सकारात्मकतेमध्ये आपण गेलेले आपल्याला जाणवत असतं. मग हेच आहे. जेव्हा आपण हे इथे ऐकतो आणि ऐकून झाल्यानंतर आपण जेव्हा ते दुसऱ्यांना आपण सांगतो, अर्थातच त्याच्यामध्ये दुपटीने बदल होत असतो. जरी बदल झाला तरी त्याबद्दल चर्चा करणं महत्वाचं आहे. एकमेकांमध्ये चर्चा करा, म्हणजे तुमच्या इथे जवळपास असलेले शेजार-पाजारचे व्यक्ती असतील किंवा तुमचे नातेसंबंध जे असतील, ज्यांना ह्या विषयावर रस आहे, ज्यांना आवडते, ज्याला आवडत नाही ना, त्या व्यक्तीला सांगण्यात अर्थ नाहीये. कारण की बघा, शेवटी एक विश्वास हा एक भाग आहे. कोणाचा कशावर विश्वास असतो, तर कोणाचा कशावर विश्वास आहे. आता ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत,
ते घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला इथून जर काही चांगल्या गोष्टी मिळत आहेत तर घ्यायला काय हरकत आहे. पुढे. आज जगभरातील प्रत्येक देशात हजारो लाखो वाचक हे पुस्तक वाचत आहेत. यातून मिळालेल्या ज्ञानातून त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्यांना कळले की त्यांचे आयुष्य कसे बदलावे. त्याचसोबत त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी मला सांगितल्या. अशा प्रकारचे अडथळे काय येतात याबद्दलही मला सखोल माहिती मिळत गेली. याच सगळ्या माहितीमधून द पॉवर या पुस्तकाचा जन्म झाला आहे. शक्ती असे ज्ञान जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल. द सिक्रेट मधून आकर्षणाचा नियम सांगितला आहे. असा शक्तिशाली नियम जो आपले आयुष्य भारून टाकतो. द पॉवर या पुस्तकात द सिक्रेट मधून मी ज्या नवीन गोष्टी शिकले त्या साऱ्याचे सार मांडले आहे. तुमची नाती, पैसा, आरोग्य, आनंद, व्यवसाय आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलायला फक्त एकच गोष्ट आवश्यक असते. हे तुम्हाला या पुस्तकातून कळेल. द पॉवर वाचल्यावर तुम्हाला द सिक्रेट वाचायची गरजच उरणार नाही. तुम्हाला जे काही माहीत असणे आवश्यक आहे ते सारे या पुस्तकात सामावलेले आहे. तुम्ही द सिक्रेट वाचले असेल तर हे पुस्तक वाचून तुमच्या ज्ञानात खूपच भर पडेल. माहीत करून घेण्यासारखे तुमच्याकडे खूप काही आहे. स्वतःबद्दल आणि तुमच्या आयुष्याबद्दलही जाणून घेण्यासारखे खूप काही असते आणि ते सारे चांगले असते. खरे तर चांगल्यापेक्षाही अधिक काहीतरी असते ते. बघा, आता हे जे शक्ती आहे की नाही, आपण आपल्याला जर हा मानव जन्म जर मिळालेला आहे, तर काय आहे हा मानव जन्म? किंवा अंतरात्मा म्हणजे काय आहे? हे आयुष्य म्हणजे काय आहे? का चांगल्या चांगल्याच गोष्टी आकर्षित होतात? म्हणजे चांगलेच प्रसंग का घडतात? वाईटच प्रसंग का घडतात? ह्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत की नाही, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी त्यांनी रहस्य म्हणा किंवा जादू म्हणा किंवा शक्ती म्हणा, या तिन्ही पुस्तकामध्ये त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं-जसं आपण त्या पुस्तकाचं वाचन करतो किंवा ते सेशन घेतो, त्याच्यामध्ये अजून मजा येते. एक इथे विशेष सांगावसं असं वाटतं, की जादूचे 5 पर्व झालेले आहेत. पण ह्या 5 पर्वामध्ये प्रत्येक वेळेस नवीन-नवीन उकल होत जाते, ह्या जादूमध्ये. कारण की बघा, जसं समुद्रामध्ये आपण जितकं खोल-खोल जातो की नाही, तेवढं-तेवढं आपल्याला त्या समुद्रामधले आपल्याला म्हणजे मोती आपल्याला पाहायला मिळतात. तसंच हे जे आहे, रहस्य जेव्हा पहिल्यांदा घेतलं की नाही, त्याच्यापेक्षा दुसऱ्यांदा जेव्हा रहस्य घेतलं, ते अजून खूप छान समजलं. आता हे शक्ती एकदा घेतल्यानंतर परत दुसऱ्यांदा घेऊ किंवा तिसऱ्यांदा घेऊ, ते अजून छान समजेल. ते अजून छान रुचकर लागेल. ज्याप्रमाणे बघा, आपण आंब्याचं लोणचं टाकतो किंवा मिरचीचं लोणचं टाकतो किंवा काय म्हणतात त्याला, लिंबाचं लोणचं टाकतो. हे लोणचं टाकल्यानंतर टाकल्या-टाकल्या ते लगेच चांगलं नाही लागत. 2-3 दिवसात पण नाही चांगलं लागत. पण ते जसं-जसं मुरतं, तसं-तसं ते चांगलं लागतं. तसं हे जे आहे पुस्तक सिक्रेट आहे किंवा शक्ती, जे कोणते आहे ते रॉन्डा बर्न यांचे किंवा कोणतंही पुस्तक जरी आपण साधा एखादा मनाचा श्लोक जरी आपण वाचायला जरी घेतलं की नाही, तर तेव्हा सुद्धा आपण जेव्हा ते श्लोक वाचतो तेव्हा एकदा वाचल्यानंतर ते वेगळी उकल होते. दुसऱ्यांदा वाचल्यानंतर वेगळी उकल होते त्या गोष्टीची. म्हणजे एक पुस्तकाची एक मजा फार एक वेगळी असते. वेगवेगळ्या ज्ञान ते पुस्तक आपल्याला देऊन जात असतं. आभार. आभार. इतिहासातील थोर लोकांचे मी सर्वप्रथम आभार मानते. त्यांनी आपले आयुष्य धोक्यात घालून इतरांसाठी ज्ञान आणि सत्याचे जतन केले आहे. द पॉवर या पुस्तकाच्या निर्मितीसाठी मला खालील व्यक्तींचे आभार मानायचे आहेत. त्यांच्यामुळेच हे पुस्तक तयार होणे शक्य झाले आहे. उत्तम संपादन करणारी स्काई बर्न आणि तिला उत्तम साथ देणारी जॅन चाइल्ड. त्यांनी केलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन, वापरलेले कौशल्य आणि अमूल्य सूचना यासाठी मी प्रथम त्यांचे आभार मानते. विज्ञाननिष्ठ आणि ऐतिहासिक अशा संशोधनासाठी जोश गोल्ड, गोझर मीडियाचे शॅमुस होअर आणि पुस्तकाच्या सजावटीकरता मी मिस जॉर्ज यांचे आभार मानते. मिस जॉर्ज यांनी केलेल्या ग्राफिक्स आणि कलात्मकतेसाठी विशेष आभार. या साऱ्यांनी पुस्तकासाठी खूप जीव लावून काम केलं आहे. हे पुस्तक सर्व व्यक्तींच्या आयुष्याला स्पर्श करेल अशी मला खात्री आहे. सायमन अँड शुस्टर या प्रकाशन संस्थेच्या बघा, कॅरोलिन आपण कोणताही कार्यक्रम जरी केलेला असला, तरी ते त्या कार्यक्रमामध्ये आभार प्रदर्शन खूप महत्वाचं असतं. कारण की कोणतंही कार्यक्रम हे यशस्वी कधी होतं, जेव्हा
आपल्या बरोबर असलेले सगळे सहकारी आपल्याला मदत करतात. अगदी छोटे-छोटे का असेना. खारीचा वाटा जरी कोणी घेतलेला जरी असला तरी तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणून आभार व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे रॉन्डा बर्नने सुद्धा इथे त्यांना ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचे इथे आभार व्यक्त करते आहे. पुढे. सायमन अँड शुस्टर या प्रकाशन संस्थेच्या कॅरोलिन रेडी आणि ज्युडिथ कर यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि इच्छाशक्तीबद्दल त्यांचेही आभार. त्यांच्यामुळेच आम्ही करोडो लोकांच्या आयुष्यात आनंद आणू शकलो. लेस्ली मेरेडिथ या माझ्या संपादिकेने संपादनाच्या कामात प्रचंड आनंद निर्माण केला. पेग हॉलर, किम्बर्ली गोल्डस्टीन आणि इसोल्डी सॉर या माझ्या कॉपी एडिटरना देखील खूप धन्यवाद. सायमन अँड शुस्टरच्या बाकीच्या टीमचेही आभार. डेनिस युलाऊ, लिसा केम, एलिन आहर्न, डार्लेन डिलिलो, ट्विस्ने फॅन, हिट रेकॉर्ड, डोना लोफेर्डो यांच्या अविश्रांत परिश्रमासाठी मनापासून आभार. द सिक्रेटसाठी माझ्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी मला खूप मदत केली. पुस्तक लिहिताना येणारे अडथळे मी त्यांच्यामुळेच पार करू शकले. पॉल हॅरिंग्टन, जॅन चाइल्ड, डोनाल्ड झिक, अँड्रिया केर, टीम पॅटरसन, मार्क ओ कोनोर, डॅमेन कोरबॉय, डॅनियल केर, टीम पॅटरसन, हेले बायरन, कॅमेरून बॉयल, किम वेर्नोन, ची ली, लोरी शारापॉव, स्काय बर्न, जोश गोल्ड, नीस जॉर्ज, लॉरा जेन्सन, पीटर बन. मायकेल गार्डिनर आणि सुझान सी या वकिलांना माझे धन्यवाद. मार्गदर्शन दिल्याबद्दल ब्रॅड ब्रायन आणि लुईस ली या वकिलांचाही आभार. प्रामाणिकपणा आणि सत्य यांचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी माझ्या आयुष्यात सकारात्मकता आणली. मला सतत प्रोत्साहन देणारे माझे मित्र एलेन बेट, ब्रिगेट मर्फी, पॉल सुदिंग, मार्क विव्हर, फ्रेड नेडर, डॅनी हान, बॉबी वेब, जेम्स सिंक्लिअर, जॉर्ज वेर्नोन, कार्मेन वास्किस, हेल्मर लार्गिसपाडा आणि खासच अँजल मार्टिन वेलावोस, ज्यांच्या आध्यात्मिक ऊर्जा आणि श्रद्धेमुळे मला नवीन उंची गाठता आली. करोडो लोकांच्या आयुष्यात आनंद आणण्याचे माझे स्वप्न त्यांच्यामुळेच पूर्ण झाले. हेले आणि स्काई या माझ्या मुली तर माझ्या शिक्षिकाच आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस उजळून जातो. हां, ज्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मुलींची नावं घेतलेली आहे, हेले आणि स्काई. त्यांच्या शिक्षिका म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. तसं इथे मी माझ्या दोन्ही मुलांचा इथे उल्लेख करणार आहे, आवर्जून करणार आहे. माझा मोठा मुलगा करण आणि छोटा मुलगा मनाल. आज जेही मी यशस्वी ठिकाणी जे उभी आहे, त्यांनीच मला खूप छानपैकी सहकार्य केलेलं आहे, करतात. आता आजच मी Facebookवर माझी पोस्ट टाकलेली आहे शक्तीबद्दल. त्याच्यासाठी सुद्धा माझा छोटा मुलगा मनाली आणि मला सहकार्य केलेलं आहे आणि म्हणूनच मला 4-5 मिनिट उशीर झालेला आहे जॉइन होण्यासाठी. त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करते. तर बघा जर आपण स्त्री आहोत, स्त्री असो किंवा पुरुष असो, जर घरातून आपल्याला प्रोत्साहन मिळालं ना, तर नक्कीच आपण खूप काहीतरी चांगलं कार्य करू शकतो. किंवा आपल्याला जर आपला मित्रपरिवार जे आहे त्यांनी सुद्धा जर सहकार्य केलं, तर आपण खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी करू शकतात. हे जे देवानी परमेश्वराने जे सुंदर जग बनवलेलं आहे, अर्थातच ह्या छान जगाचा आनंद आपण घेतला पाहिजे, छान आनंदी राहिलं पाहिजे. म्हणजे काय झालेलं आहे, ह्या गोष्टींची जी जाणीव आहे, ती फार उशिरा झालेली आहे. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. उशिरा जरी झालेली असली, तरी सुद्धा आता याच्या पुढचं जे आयुष्य आहे, ते आपल्याला आनंदात घालवायचं आहे. त्याच्यामुळे जी तरुण पिढी आहे म्हणा किंवा जी लहान मुलं जी आहेत, त्यांना आत्तापासूनच ह्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत किंवा शिकवायच्या आहेत, ज्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीये. म्हणजे कसं त्यांचं आयुष्य खूप आनंदाने भरणार आहे. फक्त रडून बसून किंवा टेन्शन घेऊन कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन निघत नसतं. आपल्याला आयुष्यामध्ये सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी येतच राहणार आहे. आनंद झाला म्हणून म्हणजे खूपच त्या आनंदामध्ये कधी-कधी बघा हर्षवायू सुद्धा होतो ना आपल्याला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा. तसंही होता कामा नये किंवा जेव्हा आपल्याला दुःख होतं, तेव्हा होरपळूनही जाता कामा नये. आपल्याला दोन्ही गोष्टींचं बॅलन्स करता आलं पाहिजे. आनंदही सांभाळता आला पाहिजे आणि दुःखही सांभाळता आलं म्हणजे दोन्ही गोष्टी पचवता आल्या पाहिजे. आज मला अचानक माझे जे मामसासरे जे आहेत त्यांचं वाक्य मला आज आठवलं. मला घरामध्ये सगळे दीदी म्हणतात. तर ते मला नेहमी म्हणायचे,
की नाही की ह्या जेव्हा दोन्ही गोष्टी जेव्हा पचवता येतात, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आनंद, माणसाला आनंद जेव्हा होतो की नाही तेव्हा ते त्याला लवकर पचवता येत नाही. आनंद जे आहे ते ते पचवता आलं पाहिजे. आणि हे पचवता आलं म्हणजे मनुष्य हा यशस्वी होतोच. म्हणूनच आज आपण वेगवेगळ्या लोकांची नावं घेतो की नाही, म्हणजे लोकमान्य टिळक आहे, महात्मा गांधी आहेत किंवा अजून इतर व्यक्ती आहेत किंवा आताचे जे काही व्यक्ती आहेत ते. का? कारण की त्यांना हे रहस्य माहिती होतं. कसं आयुष्य जगलं पाहिजे, कसं आनंदात राहिलं पाहिजे. अप्रत्यक्षरित्या त्यांना ते ग्रॅटिट्यूड कोणी शिकवलेलं नाहीये, पण जन्मतः ते त्यांच्या अंगी असावं. बघा आपले जे आजी-आजोबा जे असतील, तुम्ही त्यांच्याबद्दलही पाहिलं असेल, तर त्यांच्यामध्ये पण फार कृतज्ञता होती. कधीही कोणती काही जरी झालं तरी त्यांचे ना असे हात नेहमी आपल्याला असे जोडलेले दिसायचे ते. म्हणजे याचा अर्थ काय की ते कृतज्ञता व्यक्त करणं ही भावना त्यांच्यामध्ये होती. पण ते कधी त्यांना व्यक्त नाही करता आलं किंवा सांगता नाही आलं किंवा ते शिकवता नाही आलं. म्हणजे त्याला महत्त्व नाही दिलं गेलं त्यांनी. एवढं समजलं नाही. परंतु जेव्हा रॉन्डा यांना ते समजलं की कृतज्ञता व्यक्त करणं हा आपल्या आयुष्याचा किती महत्त्वाचा घटक आहे. मग चांगली सकाळ असेल किंवा आपल्या अवतीभोवती असलेली झाडे, फुले असतील, सकाळी सुंदर उगवणारा सूर्य असेल, मावळणारा चंद्र असेल, ज्या पलंगावर आपण झोपतो, त्याच्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची आहे. उठल्या-उठल्या त्या जमिनीवर जेव्हा आपण पाय ठेवतो, त्या धरती मातेसाठी म्हणजे जे आपल्या समोर आहे, सजीव आणि निर्जीव, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा ही कृतज्ञता व्यक्त आपण करतो की नाही, तेव्हा रिकामी बादली आणि भरलेली बादली म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हे रिकामं आहे आणि या रिकाम्या शरीरामध्ये जेव्हा आपण कृतज्ञता भरतो तेव्हा ते शरीर प्रफुल्लित होतं. एखाद्या झाडाला जर फुलच नाही आलं, गुलाबाचं एक झाड आहे, त्या झाडाला फुलच नाही आलं, तर त्याला आपण गुलाबाचं झाड नाही म्हणत ना. मग हे जे मानवी देह जे परमेश्वराने जे दिलेलं आहे, ते जर तुम्ही आनंदात जर घालवतच नाहीये किंवा कृतज्ञता जर व्यक्तच नाही करत आहे कोणासाठी, देवाने तुमच्याकडे पैसा खूप भरपूर दिलेला असेल, त्याच्यासाठी जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त नाही करत आहे किंवा तुमचं आरोग्य उत्तम आहे, त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त नाही करत आहे, तर हे किती चुकीचं आहे हे आपल्याला रॉन्डा बर्न यांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि हेच आपण खूप छानपैकी टप्प्याटप्प्याने प्रत्येक पुस्तक आपण रॉन्डा बर्न यांचं आपण शिकत आहोत आणि ते शिकताना आपल्याला खूप छान आनंद मिळत आहोत आणि आपलं आयुष्य खूप सुखकर होत आहे. बघा जसं एक सेकंद चांगला गेला की 1 मिनिट चांगला जातो, मिनिट चांगला गेला की तास चांगला जातो, तास चांगला गेला की दिवस, दिवस चांगला गेला की महिना आणि महिना चांगला गेला की वर्ष. मग असं करत करत आपलं हे जे आयुष्य आहे ते अतिशय खूप छान सुंदर जातं कृतज्ञतेमुळे. जेव्हाही आपल्याला आपल्या मनामध्ये निगेटिव्ह भावना येतात, निगेटिव्ह भावना आल्यानंतर लगेच अजून एक आहे की वास्तविकतेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. वास्तविकता म्हणजे एम आय अवेअर? जेव्हा हे वाक्य आपण जेव्हा स्वतःला बोलतो, तेव्हा आपण स्वतःला हलवतो. की जे आपण पुढे असतो म्हणजे भविष्यकाळामध्ये असतो, आपण मागे असतो म्हणजे भूतकाळामध्ये असतो. आपण कधीतरी ना भूतकाळ, भविष्यकाळामध्ये रेंगाळतच असतो सगळेच. म्हणजे मी सुद्धा सगळेच अगदी किती किती मोठे का व्यक्ती असेना, आपण सगळेच ह्या भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये जास्तच जगत असतो. वर्तमान काळामध्ये फार कमी जगतो आपण. तेव्हा आपण स्वतःला ह्या वास्तविकतेमध्ये असण्याची जाणीव निर्माण करायची. बघा आता मी सेशन घेते आहे. हे सेशन घेत असताना किती व्यक्ती वास्तविकतेमध्ये आहेत. जरी तुम्ही मी जे काही सांगते ते तुम्ही ऐकत आहात, पण तुमच्या कोणाच्या तरी डोक्यामध्ये भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा किंवा काहीतरी सकाळी घडलेल्या घटनांचा काहीतरी पुनरावृत्ती होतच असणार आहे. पूर्ण आपलं माइंड ब्लँक राहतच नाही. त्याच्यामध्ये काहीतरी चालूच असतं आणि तेव्हा आपण सतत सतत दिवसभरामध्ये आठवण करून द्यायची आपल्या स्वतःच्या मनाला, तू वास्तविकतेमध्ये आहेस का? तू वास्तविकतेमध्ये आहेस का? आणि जेव्हा जसं बघा कृतज्ञता एकदम आपल्याकडून झालेली नाहीये. मग त्याला सराव करावा लागला आपल्याला. जाणून बुजून आपण सराव केलेला आहे.
ब्रश हातामध्ये घेतला, धन्यवाद ह्या ब्रशचे, की ज्या ब्रशने मी खूप छानपैकी दात घासू शकते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. टॉयलेटला गेल्यानंतर धन्यवाद व्यक्त केलेले आहे. बाथरूमला गेल्यानंतर हे जे आहे हे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी थोड्या-थोड्या प्रमाणामध्ये आपण कृतज्ञता व्यक्त आता सर्रास आपण कृतज्ञता व्यक्त करतो सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. विसरतो आपण अर्थातच. आणि एकदम विसरल्यानंतर अरे आठवतं, अरे आपल्याला ना चला याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आपल्याला, याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. खूप छानपैकी एखादा एक छान जोडपं जात आहे आपल्या समोरून आणि पाहून आपल्याला छान वाटतं, अरे वा किती छान जोडपं आहे ना, आणि लगेच आपल्या मनातून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त आपण करतो. रिक्षामध्ये आपण बसलेलो असतो. रिक्षामध्ये बसल्या बसल्या त्या व्यक्तीबद्दल छानपैकी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पैशाबद्दल तर इतकं सुंदर ना, आपल्या जे जे आपल्या सेशनमध्ये आहेत किंवा ज्यांना ज्यांना पैशाबद्दल जे काही सांगितलेलं आहे, मी कोणत्याही व्यक्तीला पैसा देताना खूप मनापासून पैसा द्या. जेव्हा तुम्ही रिक्षावाल्याला पैसे द्याल किंवा एखादं किराणा सामान भरल्यानंतर ती पैशाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी दोन भावना आपण मनामध्ये ठेवायची आहे. त्यातली पॉझिटिव्ह भावना आपल्या हृदयाजवळ ठेवायची आणि देताना ह्या समोरच्या व्यक्तीची खूप बरकत होय असं जेव्हा आपण मनातून म्हणतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःला खूप छान वाटतं. आपण एखादी एक व्यक्ती दुसऱ्याला कधी देते बघा, की जेव्हा ती व्यक्ती स्वतःमध्ये भरलेली असते, तेव्हा एक फील होतं, की अरे आपण दुसऱ्याला काहीतरी देऊ शकतो, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला धन्यता वाटते. आणि इथे एक खूप महत्वाचा घटक म्हणजे इथे आपल्याला आपण आतापर्यंत स्वतःला खूप स्वतःमध्ये न्यूनगंड तयार केलेला होता. परंतु इथे आपल्याला काय करायचं आहे? मी खूप छान आहे, मी खूप म्हणजे स्वतःसाठी पॉझिटिव्हिटी आपल्याला द्यायची आहे. तुम्ही जेवढी स्वतःसाठी पॉझिटिव्हिटी देणार आहात, स्वतःचंच कौतुक करा. माझे डोळे किती छान आहेत, माझं तोंड म्हणजे नाक किती छान आहे. जे आहे तसं खूप सुंदर आहे. माझे केस जे आहेत ते खूप छान सुंदर आहे. त्याचं कौतुक करा. याच्यापुढे मी तुम्हाला हे सांगितलेलंच होतं. मिरर मॅजिक आपण घेणारच आहोत. या मिरर मॅजिक मध्ये खूप अतिशय खूप सुंदर त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे स्वतःसाठी छान छान वाक्य बोलायचे आहेत. कृतज्ञतेमध्ये पण मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगितलेलं आहे, की स्वतःसाठी 10 कृतज्ञता लिहिणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतः कृतज्ञता स्वतःबद्दल लिहिता ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप छान स्वतःमध्ये झालेला बदल तुम्हाला जाणवतो. पण हा बदल जर तुम्ही म्हणाल ना, की लगेच मॅडम आता आज मी 4 दिवस झाले मी ग्रॅटिट्यूड लिहिलेलं आहे. मला काहीच नाही जाणवत आहे. बघा कोणतंही फळ अं, म्हणजे पिकायला त्याला वेळ लागतो की नाही? तसंच तुमचं हे जे ग्रॅटिट्यूड आहे, ते तुमचं ग्रॅटिट्यूड पूर्ण होण्यासाठी पिकायला तेवढं तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. आणि खूप म्हणजे काय असं माझ्या अनुभवानुसार काही जास्त कालावधी नाही लागत. स्वतःला ग्रॅटिट्यूड आपण जेव्हा देतो ना, 1-2 महिन्यामध्ये आपण स्वतः दिलेले ग्रॅटिट्यूड ते आपल्याला लगेच समोर दिसतात. तुम्ही स्वतःला जे ग्रॅटिट्यूड म्हणजे समजा तुम्हाला जर तुमचं स्किन जर तुम्हाला ग्लो करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या स्किनसाठी ग्रॅटिट्यूड लिहायला घ्यायचं. तेव्हा तुम्हाला कालांतराने असं जाणवतं, की तुमची स्किन जी आहे, तुमची त्वचा जी आहे ना, ती आपोआप ग्लो करायला लागते. का? कारण की तुम्ही त्या त्वचेसाठी कृतज्ञता व्यक्त करताय, की नाही? हा एक खूप छान फरक जाणवतो आपल्याला कृतज्ञतेमध्ये. वाचा मॅडम. पॉली, ग्लेंडा, जॅन, कामे या माझ्या बहिणी यांनी माझ्यावर कायम खूप प्रेम केले. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात त्यांनी मला साथ दिली आहे. 2004 साली माझ्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. त्यातूनच मला द सिक्रेटचा शोध लागला. द पॉवर लिहित असताना माझी आई गेली. ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती. त्यामुळे तिच्याशिवायच आम्हाला पुढील प्रवास करावा लागला. अधिकाधिक चांगले होत जाण्यासाठी व जगात बदल घडवण्यासाठी अपेक्षारहित प्रेम करायला देखील तिनेच शिकवले होते. तिच्या प्रेमाशिवाय राहण्याची आमच्यावर वेळ आली. आई, तुला मनापासून खूप धन्यवाद. हं. आता हे आपण काय पाहिलेलं आहे? प्रस्तावना आणि आभार पाहिलेला आहे. तर आज आपण थोडक्यात काय ओळख आहे शक्तीची, हे आपण पाहणार आहोत. वाचा मॅडम. ओळख, उत्तम आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. जसं मी मगाशी सांगितलेलं आहे, रडण्यासाठी आपलं आयुष्य झालेलंच नाहीये. आनंदी राहण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. एक तर आधी सुरुवातीला हा शोध घ्या, मला काय आवडतं?
कारण की आपण ना आपल्या आवडीनिवडी फार बाजूला ठेवतो आणि आपण दुसऱ्यांच्या आवडीनिवडीचा शोध घेत असतो. त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे आपण वागत असतो. पण जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी राहता की नाही, जेव्हा तुम्ही स्वतःला भरता, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना आनंदी ठेवता. यासाठी तुम्हाला एक लिस्ट करायला घ्यायची. आता आज सगळ्यांसाठी एक अभ्यास आहे. आज सगळ्यांनी तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडतात, त्या गोष्टी सगळ्यांनी लिहायच्या आहेत. आज आवडणाऱ्या गोष्टी लिहा. तुम्हाला काय करायला आवडतं? म्हणजे अ, एखादं लिखाण करायला आवडत असेल किंवा वाचन करायला आवडत असेल किंवा स्वयंपाक बनवायला आवडत असेल. अजून काही छोट्या-मोठ्या गोष्टी, एखादा पदार्थ खायला आवडत असेल किंवा एखादा पदार्थ बनवायला आवडत असेल, गाणं गुणगुणायला आवडत असेल, झाडे लावायला आवडत असेल, काय अगदी छोट्या-छोट्या गोष्टी शोधा. अगदी मस्तपैकी खूप छान लिस्ट झाली पाहिजे त्याची. कारण की याच्या आधी सुद्धा आपण सराव घेतलेला आहे. तर त्याचा एकदा शोध घेतला ना, की त्या गोष्टीचे जसं तुम्ही करत जाल की नाही, ज्या गोष्टी तुम्हाला आवडता, एक गोष्ट करायला लागली की लगेच दुसरी आणि एक मजा अशी येते माहितीये का, की आवडणाऱ्या गोष्टी आपण करायला लागल्या ना, की त्याच्यातून आपल्याला आपलं ध्येय मिळतं. म्हणजे काहीतरी इथे राखी ऑनलाईन आहे की नाही मला नाही माहिती. राखी आहे का? नाही मला नाही दिसत आहे वाटतं. तर राखीने आज खूप छानपैकी जादू पर्व 5 मध्ये तिचं मनोगत टाकलेलं आहे राखी. हां. बोलशील राखी जरा 2 मिनिटं? 2च मिनिटात बोल. कारण मला पुढचं संपवायचंय. आवाज नाही येत आहे. आवाज नाही येत. नाही येत आवाज. रेंज नाहीये वाटतं. तर जसं राखीकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत करण्यासाठी. पण जेव्हा एक गोष्ट ती शोधायला लागली, की म्हणजे काय केल्याने आनंद होईल? काय केल्याने आनंद होईल? आज तिने तिच्या मनोगतमध्ये किंवा माझा तिच्याशी जेव्हा फोनवर संपर्क झाला, तेव्हा तिने मला एक खूप छान गोष्ट सांगितली, की तिला ना एक कुठेतरी असं वाटत होतं, की नाही की मी काहीतरी स्वतःचा बिझनेस करावा, असं तिची मनापासून इच्छा होती. बघा मनुष्य जेव्हा एक शोधत जातो की नाही तेव्हा त्याला आपोआप ती दिशा मिळायला लागते. जादू पर्व मला असं वाटतं 3 मध्ये राखी होती. मला असं वाटतं सॉरी 4 मध्ये होती मला असं वाटतं आणि 5 मध्ये ती नव्हती. मग त्या जादू पर्व अच्छा 2 मध्ये का? हां. जादू पर्व 2 मध्ये राखी होती आणि जेव्हा त्या जादूमध्ये म्हणजे माझ्या बोलण्यातून आलं होतं तेव्हा, की नाही की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करत राहा. तशी तर राखी फार ऍक्टिव्ह आहे त्याबद्दल वादच नाही. तिला आवडणाऱ्या गोष्टी ती करायला लागली म्हणजे कागदाचे पिशवी बनवणे किंवा आता खूप सुंदरपैकी तिने ना मला एक लॅम्प दिलेला होता. दिव्याचा लॅम्प जसं आपण कापूर दिवा म्हणतो की नाही तो कापूर दिवा वेगळा पण तो लाईटवर चालणारा कापूर दिवा आहे. त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आणि मस्तपैकी घरामध्ये त्या कापराचा वास येतो. तर तिने इथे छोटंसं दिवाळीमध्ये एका ठिकाणी स्टॉल टाकलेलं होतं. खूप छान बिझनेस झालेला आहे. म्हणजे अगदी सेलिब्रिटी पर्यंत तिचे हे दिवे जे आहेत ते गेलेले आहेत. भीमसेन कापूर केलेले आहेत आणि खूप छान एक काम ती जे करते ते मला एक आवडलं, असं आवडलं, की कपड्यांच्या पिशव्या चं काहीतरी ती मला वाटतं बिझनेस काहीतरी करते आहे ते आणि त्याची गरजच आहे. सॉरी कागदाच्या पिशव्या. त्याची गरजच आहे कारण की आता प्लास्टिकचे कागद आता बंद झालेले आहेत की नाही? हां. तर तोही एक मला मुद्दा आवडलेला आहे आणि सगळ्यात छान तिला हे वाटलं की नाही की अनिता म्हणे ह्या सेशनमुळे मला एक असं वाटत होतं की माझ्या स्वतःच्या यापूर्वी ती नोकरी करत होती बद्दल वादच नाही परंतु काही काळामध्ये तिने जॉब सोडलेला होता पण भरपूर कमाई झालेली आहे म्हणजे बेनिफिट खूप छान झालेला आहे तिने जो बिझनेस काही चालू केलेला आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जेव्हा आपण ना एक छोटे छोटे गोष्टी आपल्याला ज्या आवडतात जेव्हा आपण करायला घेतो. आता एक माझी जी विद्यार्थिनी जी आहे जयश्री म्हात्रे. तर ती पण खूप ऍक्टिव्हिटीज करत होती. आपल्या एका सेशन मध्ये ती होती मला वाटतं पर्व 5 मध्ये होती ती. तर ती चॉकलेट पण खूप छानपैकी बनवते. पार्लरही खूप छान करत होती. मेहंदी पण मला वाटतं चांगली काढत होती. अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटी. पण ती कन्फ्यूज होती, "मॅडम मला ना काही समजत नाही काय करायचं, काय करायचं?" तिला म्हटलं, "तुला जे आवडतं ते तू कर. आपोआप तुला ना एक लाईन मिळेल.
तू करत राहा, करत राहा. आणि मग ती ग्रॅटिट्यूड लिहित गेली, ती करत गेली, तिला जे काही आवडत गेलं ते. आणि बघा ती पार्लर, अक्षरशः तिच्या हाताखाली 2 असिस्टंट्स आहेत. म्हणजे तिच्या हाताखाली काम करणारे. पार्लरचा बिझनेस तिचा इतका छानपैकी चालू झालेला आहे. का असं झालेलं आहे बघा, कारण की आपण ना आपल्या ज्या गोष्टी आवडतात ना, त्या गोष्टीचा आपण शोधच घेत नाही. कोणत्याही गोष्टीला आवड किंवा निवड आपल्याला आता ह्या वयामध्ये कळलं ना, ठीक आहे ना, ह्या वयात कळलं ते आतापासून सुरुवात करा. जिथून जिथून कळलं की नाही, जिथे आपण उभे राहतो ना, तिथून आपली दुनिया सुरू होते. मागचा विचार काहीच करायचा नाही. आपल्याला जे आवडतं ते करायचं आहे. मग काही आवडत असेल, बघा कदाचित तुम्हाला जर खूप छानपैकी जेवण आवडत असेल, तर जर तुम्ही असं छानपैकी पोळी भाजी केंद्र काढून, आज सगळ्यांनाच खूप गरज आहे ना. बरेचसे व्यक्ती जॉबच्या निमित्ताने घराच्या बाहेर असतात. त्यांनाही घरगुती जेवण आवश्यक आहे. जर तुम्ही असं पोळी भाजी केंद्र जे आहेत किंवा असं नाश्त्याचं असं काहीतरी ठेवू शकता तुम्ही. खूप छान आहे. म्हणून करत राहा. जे तुम्हाला आवडतं ते करत राहा. नक्की तुम्हाला तुमचं ध्येय मिळणार आणि तुमचं स्वप्न पूर्ण होणार पुढे. तुम्हाला जे आवडते व ज्याची इच्छा आहे ती सारी काही मिळवण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे. तुमचे काम तुम्हाला आनंद देणारेच असणार आणि ते तुमच्याकडून पूर्णत्वाला नेलेच जाणार. कुटुंबातली तुमची नाती, तुमची मित्रमंडळी तुम्हाला आनंद देण्यासाठीच आहेत. एक चांगले आयुष्य जगण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठीचा तुमचा जन्म आहे. तुमची स्वप्ने जगण्याकरता तुमचा जन्म झाला आहे. सगळी स्वप्ने पूर्ण होणार. तुम्हाला प्रवासाची आवड आहे तर तुम्ही त्यासाठीच जन्माला येता. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुमचा जन्म त्यासाठीच झाला आहे. तुम्हाला नृत्य शिकायचे आहे किंवा वल्हवायची आहे किंवा इटालियन शिकायचे आहे तर त्याच गोष्टी करण्याकरता तुमचा जन्म झालेला आहे. तुम्हाला संगीतकार व्हायचे आहे, शास्त्रज्ञ बनायचे आहे, व्यावसायिक व्हायचे आहे, संशोधक बनायचे आहे, नट बनायचे आहे, पालक व्हायचे आहे किंवा आणखी काही, त्यासाठीच तुम्ही बनले आहात. तुम्ही बघा, दररोज सकाळी आपलं हे जे आयुष्य जे देवाने दिलेलं आहे की नाही, की ते फक्त माझं असं म्हणणं आहे की नाही, की कुत्र्या मांजरांसारखं जीवन जगण्यासाठी आपल्याला दिलेलं नाहीये. काहीतरी देवाचा हेतू आहे. माझा जन्म कोणत्या तरी कारणासाठी झालेला आहे. सीमा मॅडम असेल, संध्या असेल, भाग्यश्री मॅडम असतील, राखी असेल, ज्योती मॅडम असतील, कोणीही प्रत्येकाचा जे आयुष्य आहे ते काहीतरी तुमचं एम आहे. जर तुम्हाला हे आयुष्य जर मिळतं आहे ना, ते शोधायचे आपल्याला. का मला हा मानवी देह मिळालेला आहे? काहीतरी कारण असेल की नाही? कदाचित काहीतरी छान, कोणाला छान जेवण बनवण्यासाठी तुमचा जन्म झालेला असेल किंवा कोणाला काहीतरी मदत करण्यासाठी तुमचं आयुष्य चा जन्म झालेला असेल किंवा काय आहे, संगीतकार खूप छानपैकी बघा किती छोटे छोटे मुलं खूप छान सुंदर डान्स करताना आपण पाहतो. किती छोटे छोटे मुलं किती छान गाणं म्हणतात. ह्या कोणत्या गोष्टीसाठी आपला जन्म झालेला आहे त्याचा विचार आपण स्वतः करायचा आहे. उगाचच आपण म्हणजे आपलं आयुष्य वाया घालवायचं नाहीये. ते शोधा. शोधा म्हणजे ते लगेच तुम्हाला सापडणार नाहीच आहे ते. तुम्ही जसं-जसं कृतज्ञतेमध्ये राहाल आणि चांगल्या गोष्टी जेव्हा तुम्ही करत राहाल, चांगल्या गोष्टीचा जेव्हा शोध घ्याल, तेव्हा तुम्हाला स्वतःला दिसेल, की अरे मला हे करायचं आहे. मला हे करायचं आहे. आणि मग एक-एक गोष्ट आणि अजून एक मजा एक अशी आहे ना, जेव्हा आपण एक-एक गोष्ट आवडीने करायला जातो की नाही, की चला आता म्हणजे बघा राखीला काहीतरी करण्याची उमेद होती. मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी करायचंय. मग जादूमध्ये ती आली. जादूमध्ये आल्यानंतर तिला एक म्हणजे बेचैन झाली असेल कदाचित ती. मला असं वाटतं. मग जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अट्रॅक्ट करता की नाही, तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते, तर ती गोष्ट त्या गोष्टीपर्यंत नेण्यासाठी ना एक कोणतं तरी पूल तयार होतो. त्या पद्धतीची व्यक्ती तुम्हाला मिळतात, त्या पद्धतीचं वाचन तुम्हाला मिळतं. म्हणजे काहीतरी एक अ, कोणीतरी मधला व्यक्ती तुम्हाला मिळत असतो त्या ब्रिजपर्यंत जाण्यासाठी. तसंच तुम्हाला जर एखादे कार्य जर काही करायचं असेल, तर ते कार्य करण्यासाठी तुम्ही हा विचार करायचाच नाही, की नाही, की "अरे, मी काय कशी काय करणार? मी तर घरामध्येच आहे, मी तर जॉबच करते आहे, माझी मुलं तर लहानच आहे किंवा माझ्या घरामध्ये सो परिस्थिती आहे, मी अमुक करू शकत नाही, मी ढमुक हा विचार नाही करायचा आपण.
का? कारण की आपल्याला जे करायचे त्याचा विचार केल्यानंतर ना तुम्हाला त्या ठिकाणी नेण्यासाठी तुम्हाला युनिव्हर्स त्या त्या प्रकारची व्यक्ती तुम्हाला देणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव मी स्वतः घेते आहे. यापूर्वीही घेतलेला आहे आणि आत्ताही घेतलेला आहे. आता तर सध्या इतकं छान ना मला एक खरोखर ग्रॅटिट्यूड म्हणजे ना असं अ, जसं आपण लिहितो ना तसं तसं होतं म्हणजे होतच 100% गॅरंटी आहे. तुम्हाला ना तेवढी तहान असली पाहिजे. एखादी गोष्ट करण्याची ना तुम्हाला तहान असली पाहिजे. आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपोआप तसे व्यक्ती मिळतात म्हणा किंवा व्हिडिओ YouTubeवर व्हिडिओ दिसतात. काय दिसतं म्हणजे मला नाही माहिती एक असं जादू आहे, काहीतरी चमत्कार आहे. फक्त शोध घेत राहा. काय जे आवडेल ते चांगलं करत राहा. पुढे. हां. तुम्ही दररोज सकाळी उठता तेव्हा तुम्ही उत्साहाने भारून गेले पाहिजे. आपला दिवस खूप छान जाणार हे तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्ही सतत हसरे आणि आनंदी राहिले पाहिजे. तुम्ही स्वतःला ताकदवान आणि सुरक्षित समजले पाहिजे. स्वतःबद्दल तुम्हाला चांगले वाटले पाहिजे. तुम्ही अमूल्य आहात यावर तुमचा विश्वास पाहिजे. अमूल्य आहात. अमूल्य खूप महत्वाचं वाक्य आहे. आपण ना स्वतःला एक दुय्यम स्थान दिलेलं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आप तुम्ही जेवढं स्वतःला प्रथमदर्शी ठेवता की नाही, तुम्ही स्वतःला जेव्हा चांगलं ग्रॅटिट्यूड देता, स्वतःला एक चांगलं मान सन्मान जेव्हा देता, तेव्हा तुम्हाला बाहेर काहीच नाहीये. जे आहे ते आतमध्ये आहे. तुम्ही स्वतःला जे बोलता, स्वतःला जर तुम्ही कमी लेखत असाल किंवा मी हेच करू शकत नाही, मी तेच करू शकत नाही, माझ्याकडे पैसाच नाही, जे काही तुम्ही निगेटिव्ह स्वतःबद्दल बोलता ना, ते आधी सुरुवातीला थांबवलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ते थांबवाल ना, तेव्हा आपोआप बाहेरची परिस्थिती तुम्हाला बदललेली जाणवेल हे सगळं. सकाळ जेव्हा आपली होते ना, अर्थातच जेव्हा कृतज्ञतेमधून जेव्हा तुम्ही उठता, तेव्हा ती सकाळ जी आहे ना, रोजची वेगळी असते. इतकी छान ना, रोजचा दिवस हा खूप वेगळा असतो, उत्साहाचा असतो. काहीतरी एक वेगळं काहीतरी करण्याचा एक जोश तयार झालेला असतो. पण जर तुम्ही सकाळी जेव्हा उठाल, तेव्हा अगदी निस्तेज उठाल, काय मग आज असं जेव्हा तुम्ही असं कराल ना, तेव्हा तुमचा दिवस अजिबात चांगला जाणार नाहीये. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला होता. संदीप माहेश्वरीचा व्हिडिओ जर तुम्ही रोज ऐकला, सकाळी उठल्या-उठल्या कृतज्ञता व्यक्त केली, अर्थातच तुमचा दिवस खूप छान उत्साहाने जाणार आहे. आणि जितकं तुम्ही स्वतःला पॉवर देता, शक्ती देता, तितकं अजून सुंदर तुमचं आयुष्य छान बनणार आहे. जर आपल्याला असं वाटतं की नाही, की एखाद्या झाडाला खूप छान फुलं आले पाहिजे, फळं आले पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय करतो? खत टाकतो, छानपैकी माती टाकतो आणि भरपूर पाणी टाकतो. तसं स्वतःला भरण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे, उत्साह निर्माण केला पाहिजे, प्रेम निर्माण केलं पाहिजे आणि स्वतःला छान कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. स्वतःसाठीच चांगलं बोललं पाहिजे. आपण फार चुकीचं करतो म्हणजे आपल्यासमोर ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत लहानपणापासून आतापर्यंत त्या खूप चुकीच्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला जे काही सांगितलेलं असतं ते गृहीत धरून आपण आपलं आयुष्य चालत असतो. तोच न्यूनगंड आपण आपल्या मनामध्ये ठेवतो आणि अरे आपल्याला समजतच नाही की त्या न्यूनगंडामध्ये आपलं आयुष्य इतकं खराब गेलेलं असतं की जेव्हा आता ह्या सेशनमध्ये जेव्हा आपण बसतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की अरे रे रे, ह्या न्यूनगंडामुळे मी 2 पावलं कधीच पुढे गेलेली नाहीये. म्हणून आपल्यामध्ये कोणत्याच प्रकारचा न्यूनगंड नाही तयार करायचा. मी आहे, खूप छान आहे. मी स्ट्रॉंग आहे. आय एम द विनर. आय एम द विनर. आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं आणि ग्रॅटिट्यूडमध्ये हे वाक्य लिहायचंच आहे. आय एम द विनर. आय एम द बेस्ट. मी खूप छान आहे. मी खूप सुंदर आहे. मी सगळ्या गोष्टी करू शकते. मी सगळ्या गोष्टी करणार आहे. हेच आपल्या ग्रॅटिट्यूडमध्ये आपण लिहायचंय. हां. अर्थात आयुष्यात आव्हाने येणारच. ती असण्यासाठीही तुमचा जन्म झाला आहे. कारण तीच तुम्हाला विकसित व्हायला मदत करतात. पण तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की या समस्या आणि आव्हानांमधून बाहेर कसे पडायचे. तुम्ही विजेते होण्यासाठी जन्माला आले आहात. बघा आनंदी आपलं राहा. रटाळ आयुष्य जगायचं म्हटलं तर आपल्याला कंटाळा येतो की नाही?
आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं असेल, काहीतरी म्हणजे आनंद असेल, दुःख असेल, आनंद असेल, दुःख असेल, तेव्हा मजा येणार आहे आयुष्याला. नाहीतर नुसतं आनंद, 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 मग दुःख म्हणजे त्या आनंदाची परिभाषा आपल्याला समजणारच नाहीये. म्हणून हे जे आपलं आयुष्य जे आहे ते आनंद आणि दुःखानेच भरलेलं आहे. तेव्हा ते चांगलं आपल्याला वाटतं ते. दुःख कधी येतं? जर आपल्याला आनंदामध्ये राहायचं असेल तर दुःख येतं. त्या दुःखातून त्या दुःखामध्ये काहीतरी चांगलं असतं. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपण खूप वर्षानंतर आपण मागे वळून पाहतो ना, तेव्हा एखादी एक निगेटिव्ह घटना जेव्हा आपल्या समोर येते ना, अरे हे घडलं म्हणून आज हे कितीतरी हे वाईट खूप घटना घडली ना, म्हणून आज अमुक-अमुक याच्यामध्ये बदल झालेला आहे किंवा अमुक एक परिस्थिती चांगली झालेली किंवा अमुक एक झालेलं आहे. नक्कीच वाईटामधून चांगलंच घडत असतं. म्हणून एक गोष्टच लक्षात ठेवायची की काहीतरी चुकीचं जे म्हणजे वाईट काहीतरी घटना घडते ना, तेव्हा काहीतरी चांगलं होणार आहे. आणि तुम्हाला स्वतःला विजयी होण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. बघा, एक आपल्याला एकदा अपयश आलं, दोनदा अपयश आलं, तीनदा अपयश आलं, तर आपण हरून नाही द्यायचे. सतत उमेदीने उभं राहायचं आहे. नेहमी स्वतःला स्ट्रॉंग ठेवायचं आहे. स्वतःला स्ट्रॉंग राहायचं आहे. हतबल नाही व्हायचं आहे आपण. पुढे चालतच राहायचं, पुढे चालतच राहायचं. मला अमुक एक ठिकाणी जायचं आहे. बघा, माझा मोबाईल जर बंद पडला, तर आपण काय मोबाईल वापरणं सोडून देतो का? नाही ना. आपण ते रिपेअर करतो, चालू करतो किंवा दुसरं घेतो. पण त्याचा अर्थ असा नाही की नाही की आपण मोबाईल वापरतच नाही. तसंच आहे पुढे. वाचा. आनंदी राहण्यासाठीच तुमचा जन्म आहे. एक उत्तम आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे. सं संघर्ष करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. ज्या आयुष्यात आनंदाचे क्षण अगदी कमी असतील, खूप दूर दूर असे असतील, आयुष्य जगण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. 5 दिवस केवळ काम आणि आठवड्याच्या शेवटी मजा करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. मर्यादित ऊर्जा आणि दिवसाच्या शेवटी थकून जाण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. सतत काळजी करण्यासाठी, घाबरून राहण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. दुःख भोगण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू काय असावा? आयुष्याचा समरसून उपभोग घेण्यासाठी आणि तुम्हाला हवे ते मिळवण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. त्याच वेळी आनंदाने भरून जाण्यासाठी आरोग्य, चैतन्य, उल्हास आणि प्रेम यांनी तुमचे आयुष्य भरून गेले पाहिजे. कारण तेच उत्तम आयुष्य आहे. तुम्ही ज्याचे स्वप्न बघता ते आयुष्य तुम्हाला आवडते, ती प्रत्येक गोष्ट तुमच्या खूप जवळची असते. अशी गोष्ट तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त जवळ असते. कारण ती शक्ती तुमच्यात आत असते. एक सर्वश्रेष्ठ आणि सत्ता गाजवणारी शक्ती असते. तीच साऱ्या पृथ्वीला व्यापून टाकते आणि नियंत्रित करते. या शक्तीचाच तुम्ही एक भाग आहात. प्रेंटिस स्मॉलफोर्ड 1834 ते 1891 नवविचारवादी लेखक. मला या पुस्तकातून तुम्हाला आयुष्याचा एक छान मार्ग दाखवायचा आहे. स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल, विश्वाबद्दल काहीतरी अतुलनीय असं तुम्हाला गवसेल. आयुष्य तुम्ही विचार करता त्यापेक्षा खूप सोपे असते. बघा आता जसे तुम्हाला हे कळत हे जे जग चालतंय की नाही किंवा ही जी पृथ्वी आहे, हे चालवणारी कोणती तरी शक्ती असेल की नाही, त्याचा अभ्यास आपण कोणीच करू शकत नाही. त्याला आपण देव नाव दिलेलं आहे. त्यालाच आपण युनिव्हर्स असं नाव दिलेलं आहे. मग ती चालवणारी कोणतीतरी शक्ती स्ट्रॉंग आहे. तसंच आपल्याला चालवणारी जी शक्ती आहे ती आपल्यातच आहे. ते फक्त आपल्याला शोधायचं आहे, की कोणत्या शक्तीचा वापर मी कुठे आणि कसा करायचा आहे, हे आपण या पुस्तकामध्ये पाहणार आहोत. हां. जसे तुम्हाला हे कळत जाईल आणि स्वतःच्या अंतर्गत शक्तीबद्दल जाणवत जाईल, तुम्हाला आयुष्यातील जादू उमगेल आणि मग तुम्ही खूप छान आयुष्य जगू लागाल. आता ही जादू सुरू होऊ दे. छान. आता ही जादू सुरू होऊ दे. आता उद्यापासून शक्ती म्हणजे काय, हे आपण पाहणार आहोत. अतिशय खूप छान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद भाग्यश्री मॅडम. खूप छान वाचन धन्यवाद, केलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद अ, मॅम. नेहमीसारखं आपण सेशनमध्ये 3 व्यक्तींना ग्रॅटिट्यूड देतो. तर सगळ्यांनी मस्तपैकी डोळे बंद करायचे आणि 3 व्यक्तींसाठी ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. धन्यवाद. ठीक आहे. कोणाला काही सांगायचं आहे, काही बोलायचं असेल तर बोलू शकता.
धन्यवाद 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 मॅडम. धन्यवाद सीमा. बोला नीता मॅडम, काय बोलायचंय का? आवाज, अरे काय झालं, आज कोणाचाच आवाज येत नाहीये. म्हणजे फक्त आज माझाच आवाज जातोय का सगळीकडे? नाही येते का? बंद आहे आला. मॅडम तुमचा. येतोय का आवाज? हा, आता आला. हा, आता आला. ग्रॅटिट्यूड पण लिहिलं जात नव्हतं 10 दिवसापासून. हो हे मॅडम, आज तेच खूप तर. छान वाटतंय, पण हे हो, सुरू झालं ना, तर आज इतकं छान वाटतंय की म्हणजे बरं आपल्या आपल्या रुटीनला लागलो आपण. नक्कीच नक्कीच, खरंच आहे. हो सेशन बंद झालं की कसं आपल्या सगळ्यांचंच लिखाण बंद होतं ते, हो आणि ना. आपल्याला त्याची जाणीव पण होते की नक्की काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. म्हणूनच ह्या पॉझिटिव्ह झोन मध्ये राहणं फार गरजेचं आहे. हे सेशन चालू राहणं गरजेचं आहे. तर हो बरोबर आहे. कारण आताच म्हणजे 10 दिवस असं वाटत होतं की आपण काय करतोय आणि काय नाही, काहीच समजत नव्हतं. पण आता म्हणजे आताच पुस्तक वही जवळच घेऊन बसले. आता उद्या सकाळी उठल्या उठल्या ग्रॅटिट्यूड लिहायचं म्हटलं. हो, बरोबर. आजचं छान वाटलं, पण शक्ती छान आहे. शक्ती खूप छान आहे. बघू आता ही तिसरी शक्ती माझ्याकडून काय बोलून घेते, काय वदवून घेते. तुम्ही सगळ्यांनी खूप छान ह्या दिवाळीमध्ये ग्रॅटिट्यूड दिलेलं आहे शक्तीसाठी. त्याच्यामुळे शक्ती खूपच छानच होणार आहे आणि खूपच सुंदरच होणार आहे. तुमच्या सगळ्यांची साथ आहेच त्यासाठी. त्यासाठी तुमचे प्रथम धन्यवाद. 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 तुमचे धन्यवाद पण खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद. धन्यवाद. ओके. दर्शिताची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते, कारण की दर्शिताने खूप छानपैकी PDF फाईल तयार केलेली आहे माझ्यासाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संध्याचे धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद सुरुवातीलाच धन्यवाद धन्यवाद मॅडम. हो, की संध्या परत एकदा लिंक टाकायला लागलेली आहे. तिचे आरोग्य खूप छान आणि उत्तम आहे. त्यामुळे संध्याचे सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि सीमाचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते, की सीमा आज हे संध्या जेव्हा आजारी होती तेव्हा सीमाने मला सहकार्य केलेलं आहे, दर्शिताने सहकार्य केलेलं आहे लिंक टाकण्यासाठी. त्याच्यामुळे खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके, चालेल. धन्यवाद 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 मॅडम. धन्यवाद 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 मॅडम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद 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 मॅडम. धन्यवाद धन्यवाद मॅडम.